बऱ्याच काही ॲलिगेशन तिथे होतात, पण आज वाढदिवसानिमित्त ते सुद्धा 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने इथं सगळे येऊन शुभेच्छा देत असतील, तर मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण शुभेच्छा दिल्या असतील, तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बातम्या देऊन शुभेच्छा देतात. राजकारण सध्या पाहायला मिळालं, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले, ते कमी होईल हे सगळं पाहायला. माझं एकच म्हणणं आहे, विकासाचं राजकारण असावं, कटुता नसावी. कटुतेमुळे फक्त टीका होत असते, त्यात कोणाचं भलं होत नसतं. आज असं सकारात्मक राजकारण बघायला मिळतंय, ते आमच्यासारख्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. पण साहेबांनी आज भेट देत असताना म्हणजे एक जे पाहायला मिळालं की पवार कुटुंबियांचा एक सण होता जो एकत्र पाहायला मिळायचा पाडवा, आणि त्यानंतर यंदाचा पाडवा मात्र पवार वेगवेगळा पाहायला मिळाला. नंतर आज वाढदिवसानिमित्त भेट झाली आहे, तर या सगळ्याकडे कसं पाहतो? वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंबीय म्हणून आम्ही जे भेटत होतो ती खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होती. काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं, आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जर आधीच्या पिढीने तिथे घेतली असेल तर चांगली स्वागत करण्यासाठी कौटुंबिक सोबत राजकीय संबंध देखील आगामी काळामध्ये सोबत राहतील असं वाटतं. शेवटी आता माझं वय 38 आहे. लहानपणीपासून दादांना मी जवळून बघितलेलं आहे, साहेबांना बघितलं, ताईंना बघितलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये जी काही कटुता आली आहे राजकीय दृष्टिकोनातून, त्यामुळे 36 वर्षाचा जो काही संबंध आहे, नाहीतर त्यांची जी ओळख आहे, त्यांनी मला केलेली मदत, नाहीतर मी त्यांच्याकडे बघून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये केलेले बदल, ह्या गोष्टी काही आपण संपवू शकत नाही. त्यामुळे कटुता असणं राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचं, म्हणजे भाजप विरुद्ध आम्ही असू नाही तर कुठल्याही विचाराच्या विरोधात असू, कटुता आली की तिथं फक्त टीका होते, त्यात काही लोकांचं भलं होत नाही. त्यामुळे हे जे काही सकारात्मक भूमिका नेत्यांनी तिथं घेतलेली आहे ते सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये ती चांगली आणि स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. राज्यातला मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही. अमित शहांना आज भेटणार आहेत अजितदादा. आता दिल्लीमध्ये निर्णय घेतले जातात सर्वच नेते. काल असं कळालं की फडणवीस साहेब सुद्धा होते, एकनाथ शिंदे साहेब मात्र महाराष्ट्र काही सोडताना आपल्याला दिसत नाहीत. पण दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करत आहेत कुठंतरी महाराष्ट्राला मंत्रिपद तिथं मिळावं आणि लोकांच्या हिताचे निर्णय तिथे घ्यावेत. आणि आम्ही विरोधात असणारे जे सर्व आमदार आहोत, आमची सुद्धा इच्छा आहे की या सरकारला 6 महिने तिथं द्यावेत. 6 महिन्यामध्ये जे काही शब्द त्यांनी दिलेले ते पूर्ण करता येतात का काय हे आम्हाला बघावं लागेल. आणि जर त्यांना ते करता आले नाही तर मग आम्ही राजकीय भूमिका त्या बाबतीत नक्कीच. सगळे नेते पाहायला मिळाले, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाहायला मिळाले नाही आज सकाळी. इकडे ते दिल्लीत आल्याचं कळालं होतं, मात्र अजित पवार आले त्यानंतर ते आले नाहीत का? साहेबांनी काहीतरी जबाबदारी दिली असावी, नाही तर त्यांनी स्वतः पक्षाची काहीतरी कुठली तरी जबाबदारी आहेच आणि त्या बाबतीत ते कुठेतरी बिझी असतील. त्यामुळे बिझी असल्याशिवाय ते येणार नाहीत असं मला वाटतं. बिझी नक्कीच असतील कुठं ना कुठेतरी. आता सकाळी नाही आलं, आता मी सकाळी खरं तर यायला पाहिजे होतो पण विमान उशिरा झालं त्यामुळे थोडंसं उशिरा पोहोचलो. त्यांचं विमान सकाळचं कॅन्सल झालं, असं संध्याकाळी येतील. त्यामुळे कधी येतील हे आपल्याला सांगता येणार.